मित्र, पॉझिटिव्ह रिलेशन, सकारात्मक सहसंबंध, चांगले नाते, पॉझिटिव्ह कनेक्टिव्हिटी असे आपण वेगवेगळे शब्द वापरत असतो. एका व्यक्तीने मला एक प्रश्न विचारला, सर आमच्यामध्ये बॉन्डिंग नाही हे चांगलं, सकारात्मक संबंध नाही चांगले, एकाचं तोंड एकीकडे दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे असं होते आहे, अशा वेळी काय करायचं? मित्र, हा जो काही प्रश्न आहे हा जागतिक प्रश्न आहे. जगातल्या बहुतांश माणसांना भेडसावणारा प्रश्न की त्यांचे सहसंबंध चांगले नाहीत असाच आहे. तर आज आपण आजच्या भागामध्ये सकारात्मक सहसंबंध तयार करण्यासाठी, सकारात्मक संबंध निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत. सहाय्यक अशी जोडणी दोन व्यक्तीमधली, दोन कुटुंबामधली किंवा त्या समूहामधली. आता सर्वसाधारणपणे आपण हे जनरल पद्धतीने चर्चा करू, काही उदाहरणं देऊ आणि हा विषय समजून घेऊ. कधी कधी आपल्या काय चुका घडतात मी तुम्हाला सांगतो. सर्वसाधारणपणे सकारात्मक संबंध निर्माण करण्याच्या नादामध्ये कधी कधी नकारात्मक संबंध तयार होतात. त्या व्यक्तीला एकट्याला स्वीकारून चालत नाही, कारण गुणदोषासह व्यक्तीला स्वीकारणं हे चांगले संबंध निर्माण करण्याचा रामबाण उपाय आहे. परंतु सर्वसाधारणपणे काय होते, त्या एका व्यक्तीला स्वीकारल्याबरोबर त्याचं सराउंडिंग, त्याचं वातावरण, त्याच्या सहवासात असणारी म्हणजे त्याच्या भावविश्वाची माणसं सुद्धा तुम्हाला स्वीकारावी लागतात. त्यांची माणसं आवडत नाहीत, त्यांना एकटाच आवडते, हे जर तुमच्या डोक्यात असेल तर बऱ्याचदा जो कामापुरते संबंध राहतील, परंतु एक घट्ट नातं निर्माण होणार नाही. म्हणून दुसऱ्याचं भावविश्व काय, दुसऱ्याचं कल्पनाविश्व काय, एक विचारविश्व काय, एकमेकाचे भावविश्व, विचारविश्व, कल्पनाविश्व आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याच्या आवडीनिवडी काय हे समजून घ्यावं लागेल. आणि मग ते एकतर्फीच असून चालणार नाही, एकमेकांनी एकमेकाचे भावविश्व, विचारविश्व, कल्पनाविश्व समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं समजून घेत असताना तुम्हाला खूप विविधता दिसून येते. तुमच्या आवडीनिवडीमध्ये विविधता दिसते, तुमच्या भावविश्वामध्ये दिसते, कल्पना विश्वात भिन्नता दिसते, विचारविश्व, हे वेगवेगळ्या विविधतेमध्ये एकात्मता, एकत्व आणि काय साम्य आहे हे आपल्याला शोधावं लागेल. आणि कोणकोणत्या बाबीत आपण एकरूप होऊ शकतो, कोणकोणते आपले दोघालाही आवडणारे कोणकोणत्या बाबी आहेत त्याचं पहिल्यांदा संकलन करा, ते लिहा तुम्ही आणि त्यावर फोकस जास्त करा जगत असताना. आता त्यावर उदाहरणार्थ तुमचे 10 माणसं तुम्हाला प्रिय आहेत आणि त्या पुढच्या तुमच्या सहकार्यांना किंवा पुढच्या व्यक्तीला, तुमच्या जोडीदाराला, त्याला त्याचे 10 माणसं प्रिय आहेत, असं कल्पना करा. दोघांचे 10 प्रिय आहेत. आता तुम्हाला त्यांचे 2 माणसं आवडत नाहीत आणि त्याला किंवा पुढच्या व्यक्तीला, जोडीदाराला तुमचे 2 माणसं आवडत नाहीत असं समजा. तर आता या 2 माणसाला विचार करा, बाबा तू हे 2 माणसांच्या संदर्भामध्ये आग्रह धरू नको, मी तुझ्या ह्या 2 माणसाबद्दल आग्रह धरत नाही. त्यांना काही दिवसाकरता तरी किमान आपण आवडीनिवडी त्यांना बाजूला ठेवतो.
या 8 लोकांबद्दल एकमेकांना आदर, एकमेकांबद्दल प्रेम, एकमेकांबद्दल समर्थन, एकमेकांबद्दलचा सकारात्मक संवाद आपण प्रस्थापित करू. याबद्दलचं तुमचं एक करार, हा भावनिक करार आहे. हा बॉन्डवर लिहून घ्यायचा नाही, हा भावनिक करार आहे. तर हे तुम्हाला असं एक हळूहळू तुम्हाला एक पॉइंटवर सकारात्मक कुठं आपण जुळल्या जातो, कुठे जुळल्या, धागे कुठे जुळतात, नात्याची विण कुठे कशामुळे घट्ट होऊ शकते, याचा शोध घेऊन त्यावर काम करावं लागेल. सकारात्मक सहसंबंध हे एकाच दिशेनं गेले पाहिजे. मग त्यासाठी मग आपलं ध्येय काय आहे, आणि ध्येय प्राप्तीचे मार्ग काय आहेत, याचाही आपण शोध घेतला पाहिजे. आणि आपण एकमेकाचे स्पर्धक नाही आहोत, तर आपण एकमेकाचे सहयोगी आहोत, एकमेकाचे सहकारी आहोत, एकमेकाला सपोर्टर आहोत, एकमेकाचे ही भावना विकसित केलं पाहिजे. आणि एकमेकाच्या कृती आणि उक्तीमध्ये, एकमेकाच्या कामामध्ये हे दोघांचे हित आहे, हे आपल्याला एकमेकाला पटवून द्या. आता कधी कधी मार्ग भिन्न असतात. पैसा मिळवणं हे तर समजा तुमचं ध्येय आहे, तर कोणी व्यापार करून मिळवेल, कोणी व्यवसाय करून मिळवेल, कोणी उद्योग करून मिळवेल, कोणी मजुरी करून मिळवेल, कोणी नोकरी करून मिळवेल. हे मार्ग वेगवेगळे आहेत पैसे कमवण्याचे. ध्येय पैसे कमवणे, मार्ग भिन्न. आता सगळ्यांचे मार्ग एक राहू शकत नाही. मला त्याचा मार्ग आवडत नाही, त्याने म्हणते मग त्याचा मार्ग मला आवडत नाही, नाहीतर नाही. त्यानं म्हणते नाहीतर नाही, यानं म्हणते नाहीतर नाही. मग याचं तोंड इकडे, त्याचं तोंड तिकडे. असं नाही. आपलं ध्येय एक आहे ना, हे आपण एकमेकाला समजून सांगितलं पाहिजे. आणि एकमेकाला, आता उदाहरणार्थ एकाचा व्यापार, एखाद्याला वस्तू विकणे आवडते, मग कपडे असतील काय असतील. एकाला वस्तू निर्माण करणं आवडते. मला विकणं आवडत नाही, पण वस्तू निर्माण कर. तुम्हाला कपडा निर्माण करायला आवडते आणि त्याला कपडा विकायला आवडते, तर त्याला म्हणायचं, आणि दोघाला पैसे कमवायचे आहेत, तर त्याला म्हणायचं तू माझा कपडा घे, मी विकत माझ्याकडून घे आणि विक, मी तुला स्वस्त दराने देतो. दुसरीकडून घेण्यापेक्षा त्यानं म्हणते मी तुझ्याकडून घेतो, तुझा माल खपवून देतो. त्यानं म्हणायला पाहिजे, यानं म्हणायला पाहिजे की मी तुला इतरापेक्षा स्वस्त आणि दर्जेदार देतो. असं कुठेतरी काही कनेक्टिव्हिटी व्हाय. आता मार्ग वेगळे असले तर ध्येय एकच आहेत, आणि ते एकमेकाला परस्पर पूरक तयार करून घेतले. म्हणून आपण असं कुठे परस्पर पूरक काही करता येते का, या दिशेनं विचार करणं गरजेचं आहे. सकारात्मक प्रतिमा तयार करणं खूप महत्वाचं आहे. त्याची सकारात्मक प्रतिमा आपण कशी तयार करू शकतो, त्याच्या चांगुलपणाचा शोध घेतला. मग त्याच्या विचारात काय चांगुलपण आहे, त्याच्या विचारात आहे. समजा त्याच्या घराकडे, त्याच्या कृतीमध्ये काय चांगुलपणा आहे. समजा एखादा व्यक्ती घराकडे कमी लक्ष देतो आणि सामाजिक कार्याकडे जास्त लक्ष देतो. आता स्वार्थी माणसाला 100% घराकडे लक्ष द्यावं असं वाटतं. ठीक आहे, वाटणं साहजिक आहे, चूक काही त्यात नाहीच आहे. असं आपण चूक आहे म्हणू शकत नाही त्याच्या नजरेतून. त्याच्या नजरेतून पाहिलं तर त्याचं काही चूक आहे असं वाटतच नाही. त्याच्या नजरेत तर काही चूकच नाही. आपणही त्याच्या नजरेतून पाहिलं तर आपल्याला चूक आहे असं वाटत नाही. पण अशा वेळी काय करायला पाहिजे, तर बाबा ठीक आहे तो घराकडे कमी लक्ष देतो,
पण त्याच्या सामाजिक कार्यामुळे आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची, आपल्या गावाची प्रतिमा उंचावत आहे. हा जो चांगुलपणा आहे याचा शोध आपण घेता आला पाहिजे. उदाहरण दिले मी तुम्हाला, म्हणजे अशा ज्या विचारातला चांगुलपणा, कृतीमधला चांगुलपणा, त्याच्या भावनेचा चांगुलपणा, तो सगळ्यांना सद्भाव बाळगतो, सगळ्यांना प्रेम देतो, तो जातीभेद करत नाही, लिंगभेद करत नाही, सगळ्यांना सम नजरेनं पाहतो, सम्यक नजरेनं पाहतो. मग हे सगळं त्याचा चांगुलपणा जितका जितका चांगला, हिरवं चित्र निर्माण करायचं असेल, एखादं चित्र उभं, हिरवंच आणावं लागेल, रंग हिरवंच आणावं लागेल, नैसर्गिक पदार्थ, तरच आपण हिरवं चित्र तयार करू शकतो. आपल्याला चित्र हिरवं तयार करायचं आहे, लाल, पिवळे, काळे, निळे आणायला लागलो तर हिरवं चित्र कसं तयार होईल? म्हणून आपल्याला जे चित्र त्याचं निर्माण करायचं आहे, जर सकारात्मक चित्र त्याचं निर्माण करायचं आहे, तर तुम्हाला त्याचं सकारात्मक चित्र निर्माण केल्यानंतर तुम्हाला त्यातून तुम्ही फोकस होऊ शकता त्याच्या चांगुलपणावर. आणि त्याच्या चांगुलपणावर तुम्ही फोकस झाला की तोही तुमच्यातला चांगुलपणा बघायला सुरुवात करतो. आणि मग एकमेकातला चांगुलपणा आपण बघायला सुरुवात केला, त्या दिशेने आपण पावलं टाकायला सुरुवात केले की मग एकमेकाच्या नजरेत आपण बेस्ट दिसायला लागतो, एकमेकाला बेस्ट बघायला लागतो आणि एकमेकाबद्दल चांगलं बघू लागलं की तर चांगलं दिसू लागतेच आणि चांगलं मग बोलू लागतो, चांगलं त्याच्याबद्दल लिहू लागतो आणि मग चांगलं त्याच्याबद्दल वागू लागतो. चांगलं बोलणं, चांगलं लिहिणं, चांगलं वागणं, कृती वागणं, कृती या अर्थानं बोलणं हे वागण्याचाच भाग आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमधून मग रिलेशन, सकारात्मक संबंध वृद्धिंगित होतात, वाढतात. नकारात्मकता असेल तरी निघून जाते हळूहळू. त्यानंतर जे काही त्याचा चांगुलपणा तुम्हाला निदर्शनास आलेला आहे तो लिहून काढा, पाठ करा, पाठ बोला त्याच्याबद्दल, इतरांना बोला त्याच्यातला मला हा चांगुलपणा आवडतो, त्याला बोला, डायरेक्ट त्याला मेसेज करा, तुझ्यातले हे गुण मला आवडतात, हे तुझं काम आवडतं, ही तुझी काम करण्याची पद्धत आवडते, तुझे हे राहणीमान आवडते, हे जे काही तुझे विचार आवडतात, हे तुझे कौशल्य, तुझ्याकडे कौशल्य आहे, तुझी ज्ञान लालसा मला आवडते, तुझं सामाजिक कार्य आवडते, तुझं मला बोलणं आवडते, तुझं लिहिणं आवडते, जे काही आहे ते त्याचा शोध घेऊन त्याचं कौतुक शब्दानं करा. आणि कौतुक करत असताना विथ फिलिंग, भावपूर्ण करा, विथ बॉडी लँग्वेज. अभिनंदन करताना सुद्धा, अभिनंदन करताना तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, तुम्हाला खुशी वाटली पाहिजे, तुम्हाला त्याचा प्रसन्नता वाटलं पाहिजे आणि ते तुमच्या बॉडीवर दिसलं पाहिजे, त्याला ते जाणवलं पाहिजे. मग सकारात्मक संबंध एकत्र येतात. दोन ओलावा असेल, इकडला ओला चिखल, इकडला ओला चिखल आहे, तर ते दोन्ही चिखल एकत्र करून त्याच्यात भिंत बांधता येते. तसा ओलावा माणसाला एकत्र आणतो. ओलावा हा प्रेमाचा आहे, ओलावा या स्नेहाचा आहे, आपुलकीचा आहे, हा चांगुलपणाचा आहे, विचाराचा चांगुलपणा, कल्पनेचा चांगुलपणा, भावनेचा चांगुलपणा म्हणजेच ओलावा. ओलावा निर्माण झाला की माणूस घट्ट एकत्र येतो. म्हणून अभिनंदन करा, कौतुक करा, हे तुम्हाला मनापासून करावं लागेल आणि सुरुवात तुमच्यापासून करा. हळूहळू त्याच्यातही निर्माण होते. चांगलं बोलायला सुरुवात करा. बोलणं नाही, कट्टी झाली असेल तर त्याच्याबद्दल चांगलं बोलत राहा.
त्याला जेव्हा कळेल तेव्हा कळेल. एकदा काय झालं, नवरा बायको बोलत नव्हते. परंतु न बोलता कार्यक्रम चालू होते. म्हणजे डब्बा देणे, त्यानं काही वस्तू आणलेल्या घरात ठेवणे, असं प्रोग्राम चालू. याला म्हणलो मी कार्यक्रम. हे कार्यक्रम चालू होते. मग एका दिवशी नवरा म्हणाला, आज मी तुला सोन्याचा दागिना आणणार आहे. तिनं काही ऐकलंच नाही. पण ऐकली नाही, त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही तिने. पण त्यानं गेल्यानंतर दागिन्याचं स्वप्न तिच्या समोर नाचू लागलं. दागिना नाचू लागला. असा दिलंची नागिन निघाली, नागोबा डुलाय लागल्यासारखं. मग आल्यानंतर त्यानं दागिना घेऊन आणला, ठेवायला गेला, ठेवला. हे दागिना आणलो म्हणलं. तिनं काही बोलायला तयार नाही. त्यानं त्याला थांबला. तिने हळूच बघलं, गुदगुल्या होऊ लागल्या तिला, गुदगुल्या मला आतल्या आत. मग हळूहळू सकारात्मक भाव, नकारात्मक भाव, गुदगुल्या जितक्या होऊ लागल्या, गुदगुल्या आनंद होऊ लागला, गोड वाटू लागलं. मग गुदगुल्या झाल्यानंतर नकारात्मकता हळूहळू दूर झाली. मग तोंड फुटलं, म्हणजे बोलायला सुरुवात झाली, कट्टीची डोस झाली. हे होते. पण त्यानं जर ते म्हणलंच ना, तर हिला काय बोलच ना, हिला दागिना काय, दागिना हिच्या मड्यावर घालू काय आणून म्हणला असता तर मग हिनं पण त्याचा मड जाईपर्यंत बोलली नसते, मड्यालाच बोलली असते. माझा गेला की म्हणली असते. मग पुन्हा मेल्यावर रडली असते. हे असे मेल्यानंतर रडणाऱ्यांची संख्या या देशात खूप आहे. असताना मरून जाय म्हणणारे आणि गेल्यानंतर रडणाऱ्यांची संख्या काही या जगामध्ये कमी आहे म्हणता काय? म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की आहे तोपर्यंत संबंध चांगले करणं आणि ती व्यक्ती आजच्या दिवस आहे समजून त्याच्यासोबत चांगलं वागणं जितकं शक्य आहे तेवढं. आणि एखाद्या वेळेस तू पुढच्या व्यक्तीच्या कार्याचं, विचाराचं, त्याच्या निर्णयाचं, त्याच्या आवडीनिवडीचं मूल्यमापन करताना त्या ठिकाणी आपण असलो असतो तर कसं वागलो असतो याचाही थोडासा विचार करायला पाहिजे. त्याचं जगणं जसं आहे तसं आपलं जगणं राहिलं असतं आणि आपण त्याच्या ठिकाणी राहिलो असतो तर आपण कसं जगलो असतो असा विचार आपण करायला शिकलो पाहिजे. त्याच्याही अडचणी, त्याच्याही काही मजबुरी काही असते हे पण समजून घेतलं पाहिजे. एकदा काय झालं, एकदा एकाची बायको म्हणाली, एक तर तू तुझ्या मायबापासोबत राहा, नाहीतर माझ्यासोबत राहा, नाहीतर इथं नाही राहायचं, पुढल्या गावाला चालायचं, अशा पद्धतीनं ती बोलू लागली. मग माझं मी जाते, मम्मी न पप्पा कॉलिंग असं ते शब्द. मग यानं म्हणला, असं कसं म्हणू नको, कृपा करून प्लीज, माय डार्लिंग. डार्लिंग तसं करू नको, डार्लिंग. ते डार्लिंग फिरलिंग काहीच म्हणायचं नाही. म्हणजे एक तर माझ्यासोबत राहायचं, नाही तर त्यांच्यासोबत राहायचं, अशा पद्धतीनं त्यानं म्हणला, बाबा माझ्या माहीनं मला डोळ्याचा दिवा, हाताचा पाळणा करून लहानाचं मोठं केलं. मी एकुलता एक तिला, ती पण एकुलती राहिलेली. परदेशी जीवन तिनं परदेशी पाखरासारखं ती जगली आणि मला मोठ्या कष्टानं घडवलं, लहानाचं मोठं केलं, मजुरी केली, अमुक केलं. नाही तसलं मला भावनिक बॅकमेल करायचं नाही. नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही. मग आता करायचं काय?
अशा अवस्थेमध्ये तिनं जर याची अडचण समजून घेतली असते, याची भावना समजून घेतली असते, तर रिलेशन चांगले राहिले असते. त्या ठिकाणी मी असले असते तर काय केले असते, असा विचार तिने जर केले असते, रिलेशन चांगले राहिले असते. असा विचार आपण जर, समानुभूती, त्याला काय वाटत असेल, त्याच्या वेदना काय असते. एकमेकाच्या वेदनेचं मला काही देणं घेणं नाही, हा जर भाग असेल तर तुमच्या रिलेशनला भावपूर्ण श्रद्धांजलीच व्हावी लागेल. तुमचे रिलेशन, तुमचं नात्याच्या डंगडंग डंगडंग चार चौघावर ते नातं गेलंच म्हणून समजा, त्याची अंत्यविधी झालीच म्हणून समजा. त्या नात्याची फक्त शरीरानं तुम्ही एकत्र राहाल ना, भावनेला श्रद्धांजली तुमच्या वाहिलेलीच राहील. मग कोरडे ठाक यंत्र एकमेकाच्या सहवासात राहतात, तसं तुम्हाला यंत्र दगड जसे एकमेकाच्या सहवासात राहतात, तसंच तेवढंच संबंध राहतील तुमचे. मग त्यात काही नाही. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता हा अतिशय महत्वाचा घटक आहे. एकमेकाविषयीच्या कृतज्ञता. आता कृतज्ञता कशी काय करू शकता. नवरा बायकोच्या संदर्भाचाच एक संबंध सांगतो तुम्हाला. बायकोनं म्हटलं, आता तुम्हाला 2 लेकरं आहेत समजा. बायकोनं म्हणलं पाहिजे की मी तुमच्यामुळे आई पण मिरवते, त्यानं जर म्हणेल की तुझ्यामुळे मी बाप पण मिरवतो. ही कृतज्ञता एकमेकाच्या. तुझं मला सहकार्य मिळालं हे त्यानं म्हटलं पाहिजे, तिने म्हटलं पाहिजे तुम्हाला हे सहकार्य. तुम्ही मला प्रेम दिलं, त्यानं म्हटलं पाहिजे तुम्ही मला हे प्रेम दिलं. जे जे दिलंय, जे जे मिळालं एकमेकाच्या संपर्कानं, एकमेकाच्या एकत्र येण्यामुळे नातं मिळालं. नवऱ्या म्हणजे एका पुरुषाला बायको हे नातं मिळालं, स्त्रीला नवरा हे नातं मिळालं. हा नाताची देण तुमच्यामुळे मला लाभली. हे नातं एकच नातं मिळालं नाही, एका नात्यासोबत अनेक नाते मिळाले. ही नात्यांची देण, नात्यांची श्रीमंती आपली वाढलेली आहे. अशा पद्धतीची एक कृतज्ञता, चांगुलपणा, ते जे काय काय सहकार्य केलेलं आहे, छोट्या छोट्या सहकार्य केलं, गोड काय गोड बोललेलं आहे एकमेकाला, डार्लिंग फिरलिंग. जेव्हा लग्न न होण्या अगोदरचे शब्द आठवा, फोनवर बोललेला आठवा, एकत्र बसून बोललेला आठवा, कौतुक केलेला आठवा, आणि ते शब्द, त्यावेळेस तुम्हाला झालेली फिलिंग, गुड फिलिंग झालेली आठवा, आणि ते ऐकमाला त्याची आठवण करून द्या. मग तुमचे एकमेकाविषयीचं सहसंबंध चांगले व्हायला, त्या ईश्वात गेल्यानंतर जे घट्ट नातं होतं, तेव्हा जे गोडवा होता, जी ओढ होती, ती ओढ हळूहळू निर्माण होऊ शकते. हे या निमित्तानं सांगतो. पुढच्या भागामध्ये काही एक मुद्दे अजून ह्या रिलेशनशिप बद्दलचे मी सांगणार आहे. ते अतिशय महत्त्वाचे आहेत, जे अतिशय गरजेचे आहेत. ते पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.